संघ आहे आदर्श क्रिकेट संघ करंजाळी. आदर्श क्रिकेट संघ कुठे आहे मित्रांनो? तिकडून जाणार आहात का? चला फलंदाजासाठी चला. पहिले बॅटर रोहित आणि अनिल आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतला हा दुसरा सामना. इथून सुद्धा जिंकणारा संघ दाखल होईल पहिल्या 4 मध्ये. 3 जागा खाली असतील कारण पहिली जागा ज्या ठिकाणी भरली आहे. सह्याद्री क्रिकेट संघ दाखल झाला अंतिम 4 मध्ये. हे याच्यानंतरचे येणारे संघ कोण कोण असतील आपण लढती पाहणार आहोत. आदर्श क्रिकेट संघ वर्सेस नवयुग क्रिकेट संघ चालू असलेला सामना. त्याच्यानंतर जय शिवाजी क्रिकेट संघ वावगर वर्सेस सद्गुरू क्रिकेट संघ दाबिळ यांच्यामध्ये होईल. त्याच्यानंतर साईनाथ क्रिकेट संघ देगाव वर्सेस VRCC देगाव ही सुद्धा मॅच बघण्यासाठी असेल. मित्रांनो ही अजिंक्यतारा स्पर्धा थोडी वेगळी आहे कारण ही ते प्रतिस्पर्धी हा आपल्या गावातीलच असतो. कारण ही स्पर्धा जशी आहे ते मैत्रीपूर्ण लढती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सामना रंगेल साईनाथ क्रिकेट संघ देगाव वर्सेस VRCC देगाव. दोन्ही संघ देगावचे महत्वपूर्ण संघ असतील परंतु आता मात्र विरोधात खेळायचं आहे. सामन्याला सुरुवात करा. चला एवढा वेळ नका घेऊ मित्रांनो प्लीज. आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आहेत. पंचांना विनंती असेल. मित्रांनो सुरेश भट असे म्हणतात की आयुष्य छान आहे पण थोडस लहान आहे. रडतोस काय वेड्या लढण्यात शान आहे. काट्यातही फुलांची झुलती कमान आहे. अरे उचलून घ्या हवे ते दुनिया दुकान आहे. जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. अरे सुखासाठी कधी रडावं लागतं तर कधी हसावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावून पडावं लागतं. म्हणून संघर्ष आज यशाचा असू शकतो सूत्र. मित्रांनो तुम्हाला संघर्ष करावा लागेल. संघर्ष हा यशाचा सूत्र आहे. जर का तुम्ही सुंदर संघर्ष केला तर बलाढ्य संघाला तितक्याच ताकदीने हरवू शकता. सामना रंगतोय नवयुग क्रिकेट संघ वर्सेस आदर्श क्रिकेट संघ करंजाळी याच्यामध्ये. नाणेफेकीचा कॉल लागला. गोविंद क्रिकेट संघ पांगारी आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी. पहिला चेंडू अंकेश याचा. पहिला चेंडू सुरेख चेंडू. काहीसा गोलंदाजीचा मारा करतोय. अफलातून गोलंदाजी. वाईड यॉर्करचा प्रयास केला न समजलेला चेंडू चावून विसावला. मित्रांनो जर तुम्हाला जिंकायचं असेल तर नक्कीच पॉवर प्लेचं पहिलं षटक महत्वाचं असतं. फक्त दोन क्षेत्ररक्षक बाहेर असतात त्याचप्रमाणे तुम्हाला गोलंदाजी करावी लागते. क्षेत्ररक्षण सजवलंय. लॉंग ऑफ लेग घेतलाय. लॉंग ऑनला एक आहे. बाकी 30 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक सुंदर असे सजवलेत. पॉइंट कव्हरला गलीमध्ये सुद्धा प्लेयर आहे. यॉर्कर लेवलचा पुन्हा एकदा चेंडू. हडकाशा बॅटनी कडा घेतली. नक्कीच लेग साइडला खेळण्याचा मानस होता परंतु नाही. अफलातून गोलंदाजी. 2 चेंडूवरती 1 धावा आतापर्यंत खर्च केल्या. सुंदर असा साथ संघाचा सुद्धा मिळतोय अंकेश यांना. हॅलो चला मी मगाशी सूचना दिली होती जे खेळाडू आहेत त्यांना सर्वांनी खाली बसायचे. मान्यवरांसाठी ती जागा आहे. आता ज्यांचं या ठिकाणी आगमन झालं असे कुणबी समाज विकास संघ 18 गाव उन्हाळी विभाग या मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय मार्गदर्शक सन्माननीय श्री लक्ष्मणजी हरावळे साहेब. त्याचप्रमाणे सह सचिव सन्माननीय श्री सुनीलजी चव्हाण साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं. मी सर्वांना विनंती करतो एकदा जोरदार टाळा त्यांच्यासाठी. चेंडू अक्षयसाठी. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही. चेंडू चाललाय. 1 बम्स 2 बम्स सीमारेषा बार. सॉरी रोहित साठी चौकार. सगळं काही संपल्यासारखं वाटतं आणि लोक आपल्या विरुद्ध चाल चालायला लागतात. तेव्हा सगळ्या चाळींना बाजूला सारून बाजूला करून तिथून फाडून असं उंच उभं राहायचं की समोरच्यानं आपल्या विरुद्ध चाली चालल्या असतील पण आपला विजय बघून दुश्मनाच्याही हातून टाळ्या वाजल्या पाहिजेत. मॅच कडे पुन्हा एकदा सुंदर चेंडू ठेवला. आता मात्र चेंडूच्या रनआउटचा खतरा होऊ शकतो का? नक्कीच झाला असता जर का अगोदर गेला असता चेंडूवरती.
अफलातून काय चेंडू ठेवला ऑफ साइडला, न समजलेला चेंडू जाऊन आपल्या बॉडीवर आदळला. सुंदर गोलंदाजी नवयुग क्रिकेट संघ पाहायला मिळतोय. जर्सी सुद्धा आज चेंज केली आहे, कारण काल वेगळी जर्सी मध्ये आपण यांना पाहिलं, आज वेगळ्या जर्सी मध्ये पाहतोय, व्हाईट जर्सी मध्ये. दुसऱ्या फेरीमध्ये सुंदरशी लढत लढतायत. अंकेश पुन्हा एकदा स्ट्राईकला. अनिल पुन्हा एकदा सुरेख चेंडू. मित्रांनो, असं म्हणतात क्रिकेटमध्ये भूतकाळ महत्वाचा नसतो. भूतकाळात तुम्ही केलेली कामगिरी फक्त इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिली जाते. वर्तमान काळात तुमची कामगिरी किती महत्वाची आहे, वर्तमान काळातील तुमचा फॉर्म किती महत्वाचा आहे, यावर जय पराजय अवलंबून असतो. काय गोलंदाजी ठेवते अंकेश, खरोखर सुंदर गोलंदाजी. न समजलेला चेंडू वारंवार जाऊन विसावतोय. पुन्हा एकदा यॉर्कर लेवलचा चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला. पुन्हा एकदा बिंदू चेंडूची सांगता, टाळ्यांचा गजर, कारण ही महत्वाची आहे मॅच. इथून जर जिंकला तर नक्कीच सुपर 4 मध्ये दाखल होईल. एखादी ट्रॉफीचे तुम्ही मानकरी व्हाल. ही मॅच महत्वाची आहे. सुंदर अशी कामगिरी अंकेश याच्या चेंडूवरती. प्रदीप त्याला सुंदर असा साथ देतोय. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल करतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त. सुंदर हाताळलं. 7 चेंडूमध्ये फक्त धावा खर्च केल्या 6. अफलातून गोलंदाजी म्हणावी लागेल अंकेश याची. धारदार गोलंदाजी, दोन्ही बॅट्समॅनना उभा केलं, कारण षटकार चौकारांचा बादशाह रोहित समोर उभा आहे. त्याला सुद्धा एक सुंदर आकुटप्प्याचा चेंडू ठेवला. अगदी आपल्या बॉडीला जाऊन आदळला. मोठा फटक्याच्या मारण्याच्या नादात मात्र फसला. आता येतोय गोलंदाजी मार्ग एक नवनिर्वाचित चेहरा सागर. मित्रांनो, आयुष्यामध्ये निर्माण होणारी सगळीच वादळं तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी निर्माण होत नाहीत, तर काही वादळं तुमच्या आयुष्यातील रस्ता मोकळा करण्यासाठी येत असतात. त्या वादळाला न घाबरता, निर्माण होणाऱ्या अपयशाला न घाबरता, अपयशाच्या मागे लपलेल्या यशाच्या रूपाने यशाला सुंदर रूपाने हेरून काढायचं असतं. चला, सागर सामना करेल रोहित याच प्लेयरने. पहिला चेंडू आला, बॅट खाली, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल, परंतु दाखल झाला. 1 बम सीमारेषे पार. येतोय खणखणी चौकार. सुंदर चेंडू होता. बॅट खाली चेंडूचा समाचार घेतला रोहितने आणि पाठवून दिलं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता, परंतु क्षेत्ररक्षण आणि चेंडूचा काही संपर्क नाही. चेंडू 1 बम सीमारेषे पार. चौकार. संत तुकाराम महाराज म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी. कारण मित्रांनो, जोपर्यंत तुमच्यावर कोणी टीका करत नाही, निंदा करत नाही, तोपर्यंत आपल्यामध्ये बदल दिसत नाही. पुढील चेंडू पुन्हा एकदा सागर याचा. रोहितने घणाघाती प्रहार केला. पहिल्या चेंडूवरती मोठा चौकार मारला डीप मध्ये. पुढील चेंडू. आता मात्र खराब गोलंदाजी. वाईडच्या रूपाने समोरच्या रन मध्ये डिपॉझिट करेल. एक पुढील चेंडू सागर याचा. पुन्हा एकदा खराब. वाईडच्या रूपाने अवंतरी धावसंख्येमध्ये भर घालेल. ज्या प्लेअरने अजिंक्यतारा गाजवला असा एक प्लेअर या ठिकाणी आज बऱ्याच दिवसानंतर दिसतोय. मित्रांनो, टाळ्यांच्या गजरात स्वागत करा दिनेश मोरे दादांचं. बऱ्याच दिवसानंतर आपण त्यांना या ठिकाणी पाहतोय. दिनेश मोरे दादा, आपण सुद्धा या ठिकाणी स्थानापन्न व्हायचंय. आपल्याला मान्यवर कक्षामध्ये आपण दाखल व्हा प्लीज. मान्यवर कक्षामध्ये दाखल व्हायचंय प्लीज आणि मॅचचा आनंद घ्यायचा आहे. पुढील चेंडू. पुन्हा एकदा खराब. काहीसा लय गवसत नाही आहे सागर याला. वारंवार खराब चेंडू येत आहेत. मित्रांनो, सामन्याचा प्रेशर तेवढं आहे.
कारण सामना महत्वाचा आहे. काहीशी खराब गोलंदाजी करतोय रोहितला मात्र धावसंख्या वाईटच्या रूपाने अवांतरी धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर. पहिला चेंडू ती मोठा प्रहार केल्यानंतर सलग 3 चेंडू वाईड आले. सागर यांचं निर्णायक खेळी असेल मित्रांनो रोहित याची. आता मात्र पुन्हा बॅट खाली चेंडू झेल होऊ शकतं का? नक्कीच झेल टिपलाय. टाळांचा गजर. काय झेल टिपलाय. दीपक आहे त्या ठिकाणी. बघा मित्रांनो इथून कमबॅक होईल संघाचं असं वाटतंय. अफलातून झेल आणि परतावं लागेल. जो हिटर होता ज्याने याच मैदानात गोल्डन षटकाराने सामना सुद्धा जिंकला होता असा रोहितला पाठवलं बॅट खाली चेंडूचा समाचार घेण्यासाठी. एकदा आखूड चेंडू बॅट खाली चेंडू ठेवला. मोठा फटका खेळण्याचा मानस परंतु डीप मध्ये होता दीपक सुंदर असा झेल टिपला. परतावं लागेल रोहितला माघारी. रोहित बॅक टू पवेलियन. हे असतं मित्रांनो क्रिकेट. बघा 3 वाईट टाकल्यानंतर सुंदर चेंडू मोठा प्रहार करण्याचा मानस परंतु सुंदर झेल दीपक कडून कोणतीही चूक नाही. डीप मध्ये त्याचसाठी महत्वाचा मानला जाणारा दीपक. कारण आपण त्याच ठिकाणी पाहिलं काशीराम भुवड यांना सुंदर असा झेल त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा घेतला होता. त्याचप्रमाणे दीपकने कोणतीही चूक केली नाही. रतन टाटाने सांगितलेलं एक सुंदर असं वाक्य आहे मित्रांनो. सोबत किती लोक असू द्यात शेवटी संघर्ष हा स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार शोधू नका. स्वतःलाच भक्कम बनवा. सागर साठी पुढील चेंडू सागर अमोल साठी. बॅट निकाडा घेतली. सुंदर चेंडू. आता मात्र बॅट निकाडा घेतली. मागे आउटफील्ड खूप फास्ट आहे. अंकेश होता त्या ठिकाणी. फील्ड झाला चेंडू. 1 धावा नक्कीच पूर्ण केली. एका धावाने धावसंख्या मात्र नक्कीच उंचावेल जाऊन पोहोचतीये. 15 धावांवरती शेवटचा चेंडू प्रगतीवरती आहे. शेवटचं षटक प्रगतीवरती आहे. अजूनपर्यंत काही चेंडू शेष असतील. स्ट्राईकला पोहोचतोय पुन्हा एकदा अनिल. पुन्हा एकदा यॉर्कर लेवलचा चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू वरती येईल. निकेत 1 धावा कमी. दुसरी धावा घेईल का? रनआउटचा खतरा होऊ शकला असता परंतु निकेत सुद्धा एक चपळ प्लेअर मानला जातो. खूप लॉंग ऑफ वरून खूप धावत आला. चेंडू फील्ड केला. फक्त आणि फक्त 1 धावा कंप्लीट केली. सॉरी 15 धावा आता झाली आहेत. तिसरं षटक आतापर्यंत प्रगतीवरती थोडीशी मंदावलेली स्थिरावली. धावसंख्या फक्त आणि फक्त 15 धावा. लेग बायच्या रूपाने रनआउटचा खतरा होऊ शकतो का? नाही. काय क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आपल्याला. आपण पाहतोय विजय चव्हाण यांना बरेच दिवसानंतर आई सीतारा आपण पाहतोय. स्क्वेअर लेगला हलकासा ड्राईव्ह केला होता. त्या ठिकाणी आउटफील्ड खूप फास्ट आहे. कारण या अनिल हा चपळ खेळाडू मानला जातो. हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा मानस होता. सॉरी अमोल होता. पुन्हा एकदा अनिल स्ट्राईक वरती सामना करेल. सागर याचं पहिल्या चेंडूवरती चौकार मारल्यावरती 3 वाईट आल्यानंतर सुद्धा सुंदर असं कमबॅक केलं. पुन्हा एकदा यॉर्कर लेवल क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला. निकेत येईल त्या ठिकाणी. रनआउटचा खतरा नक्कीच होऊ शकतो. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो केला. स्ट्रायकर एंडला थ्रो केला. 2 धावा कंप्लीट. दोन्ही धावसंख्या उंचावतीये. 18 धावा फक्त आणि फक्त 18. त्याच्यामध्ये एका चेंडूवरती 4 धावा चौकार आला होता. त्याच्यानंतर 3 सलग चेंडू वाईट टाकले होते. 7 धावा तर अशाच गेल्या होत्या परंतु मागच्या 4 बॉलवरती सुंदर असं कमबॅक केलं सागर याने. सुंदर षटक. टाळ्यांचा गजर करा. नवीन प्लेअर आहे. नवी क्रिकेट संघाकडून अफलातून गोलंदाजी करतोय. धावसंख्या फक्त आणि फक्त 18 धावांवरती. 12 चेंडूमध्ये 18 धावा खर्च केला. शेवट षटक घेऊन येते आपल्या संघाकडून. पाहूया सुदेश असेल बोटांचा जादूगार याला सुद्धा मानलं जातं. मागच्या मॅच मध्ये सुंदरशी कामगिरी केली आणि बेस्ट बॉलरचा पुरस्कार सुद्धा आपल्या नावावर केलाय. असा सुदेश गोलंदाजी मार्कवर जर्सी नंबर 45 हा लकी नंबर असू शकतो. कारण विराट कोहलीला आपण रोहित शर्माला आपण पाहतो 45 नंबरची जर्सी प्रदान करताना. आज आपण गोलंदाजाला पाहतोय. सुदेश आहे. स्ट्राईकला अमोल आणि अनिल ही सख्या भावांची जोडी मैदानात. वा काय गोलंदाजी ठेवली परंतु खराब क्षेत्ररक्षण. सुधीर याचं म्हणावं लागेल.
चेंडू सुटला परंतु डॉट चेंडूवरती येत आहेत अवांतर 4 धावा. मागे घरंगळत चेंडू चाललाय चौकारांसाठी 4 आणि धावसंख्या नक्कीच उंचावेल. बावीस धावा. सुंदरस 4 आणि धावसंख्याची झेप घेतली कारण हा चेंडू सुद्धा डॉट आला असता. त्या ठिकाणी सागर आहे क्षेत्ररक्षक सागर. सुधीर कडून थोडीशी चूक होतीये. पुन्हा एकदा उंच उडाला आणि मला वाटते आता मात्र खराब कामगिरी. 9च्या रूपाने गोलंदाजामध्ये बदल करावा लागेल. थोडासा ऍक्शन मध्ये प्रॉब्लेम येतोय. रनआउटच्या रूपाने आउट आहे का? ओके, रनआउटच्या रूपाने एका बंधूला माघारी परतावं लागेल. अमोल आणि नवीन बॅट्समन येईल रोशन. मागच्या मॅच मध्ये या सुद्धा प्लेयरने गोल्डन षटकार खेचून आपल्या टीमला या ठिकाणी दाखल केलं होतं. आज सुद्धा सुंदर कामगिरी करावी लागेल. पाहूया कोण येतं गोलंदाजी. सुदेशच्या ऍक्शन वरती थोडासा पंचांना डाऊट आणि नवीन गोलंदाज येतोय. चला लवकर निर्णय घ्या प्लीज. डिस्कशन कर्णधार विजय येईल. संघाकडून गोलंदाजी करताना विजय येईल. पहिल्या चेंडूचा खेळ संपला. अजून 5 चेंडू शिल्लक असतील या षटकामधील. गोलंदाजी मार्कवर येतोय विजय आणि बॅटिंगला आहे रोशन. सुंदर फलंदाजी रोशन यांची पाहायला मिळते आपल्याला. सुंदर चेंडू बॅटनी कडा घेतली. अजय येईल चेंडूवरती. 1 धावा नक्कीच कंप्लीट करेल आणि एका धावाने समाधान मानावं लागेल. आयुष्यामध्ये वेळ आणि खेळ कधी बदलेल ना हे माहित नाही पण त्यासाठी तयार राहावं लागतं. मग म्हणतात ना तुटायचं असेल तर किती बुडायचं हे मात्र लक्षात आलं पाहिजे. मग विषय किती गोड आहे आणि किती खोल आहे. झेल होऊ शकतं. सुंदरसा झेल सुटला. डाईव्ह मारण्याचा नाद होता. झेल चिपकला असता तर बॅट्समनला परतावं लागलं असतं माघारी. सुंदर मारलेला चेंडू पाहूया. 1 बम्स. षटकार आहे का? षटकार. हा प्लेअर याच बॅटिंग साठी मानला जातो. ऑफ साइडला रननी सुंदर गणाने प्रहार करतो. अफलातून पुन्हा एकदा सलग पाठवून दिला. सीमारेषे बाहेर येतोय मोठा षटकार. सुंदर षटकार मारला रोशनने. आपला बॅटचा क्लास दाखवला. ही मॅच इम्पॉर्टंट आहे. इथून जिंकणारा संघ सुपर 4 मध्ये दाखल होणार आहे. पुन्हा एकदा यॉर्कर लेवलचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल खूप लांबून. 1 धावा कंप्लीट. सचिन आहे ठिकाणी 2 धावांचा रनआउटचा खतरा झाला असता. जर का डायरेक्ट थ्रो झाला असता तर नक्कीच बॅट्समनला तंबूचा रस्ता पाहायला मिळाला असता. याच्या नंतरचा होणारा सामना असेल जय शिवाजी क्रिकेट संघ वर्सेस सद्गुरू क्रिकेट संघ दाबेळ. दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय प्लीज. पुन्हा एकदा बॅट खाली चेंडू. झेल होऊ शकतं का क्षेत्ररक्षक चेंडूवरती आणि झेल टिपला असता. सुंदर प्रयास केला निखिल याने. रनआउटचा खतरा होऊ शकतो आणि नक्कीच रनआउट. रोशनला परतावं लागेल माघारी. बॅक टू पवेलियन. 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या. धावा सांगायच्या आहेत. कितना हो गया वो बताने का. रन्स 2 रन्स. थँक्यू. सुंदर खूप लांबून आला होता चेंडूवरती. अक्षरशः तुटून पडला. शेवटच्या मिनिटापर्यंत शेवटच्या टायमिंग पर्यंत शेवटच्या अगदी सेकंदापर्यंत झुंज दिली पण चेंडू निसटला.
आणि 3 षटकांच्या समाप्तीने एकंदरीत धावसंख्या 36 धावा जिंकण्यासाठी 37 धावांचं लक्ष, 37 धावांचं आव्हान आपण पाहू. कॉमेंट्रेट माझ्या सोबत जोडतायत राहुल, पुढची कॉमेंट्री करतील. थँक्यू. नक्कीच मी यानंतर आपण वळतोय अतिथी देवभोय कक्षाकडे. मी उपस्थित राहिलेले मान्यवर सन्माननीय श्री लक्ष्मणजी हरावडे साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करेन. सर्व कमिटी मेंबर्सना विनंती करेन त्यांनी त्यांचा शाळ पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो एक सन्मान राहून गेला होता मागील मॅचचा सामन्याचा पुरस्कार सह्याद्री संघातून रोहित जाधव याला मिळतो. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार रोहित जाधव यांनी यायचा आहे आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. चला मी विनंती करेन मंगेशजी भागणे, भावेशजी लोंढे, शैलेशजी जाधव, अनिलजी रिंगणकर यांना विनंती करतोय त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. त्याचप्रमाणे आजच्या स्पर्धेला उपस्थित राहिलेले कुणबी समाज विकास संघ 18 गाव या संघाचे सचिव सन्माननीय सुनीलजी चव्हाण साहेब यांच्याकडून या स्पर्धेला 501 रुपयाचं पारितोषिक आलं. मी त्यांचं अजिंक्यधारा पंचक्रोशी क्रिकेट मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. सर्वांना विनंती असेल एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. सन्माननीय श्री सुनीलजी चव्हाण साहेब यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे मी पुढील सन्मानासाठी विनंती करतोय सन्माननीय सुनीलजी चव्हाण साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करेन सुदेशजी शिगवण. आपण असं विनंती असेल आपण त्यांचा सन्मान करायचा. सुनेजी शिगवण, अनिलजी मोगरे, त्याचप्रमाणे सुनीलजी मोगरे यांना सुद्धा विनंती असेल त्यांनी सुद्धा जायचं आहे. सामूहिक सत्कार करायचा आहे. अनिल मोगरे, सुनीलजी मोगरे, नारायण मोगरे, सन्माननीय सुनीलजी चव्हाण साहेब यांचा यानंतरचा नाणेफेक सुद्धा करून घ्यायचं मी विनंती करेन. तत्पूर्वी मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी या ठिकाणी मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मी विनंती करतो रोहित जाधव यांनी यायचं आणि आपला सामनावीरचा पुरस्कार घेऊन जायचा. या ठिकाणी बघा खेळाडू वृत्ती पाहायला मिळाले सुचित लोंढे यांच्याकडून एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात. पंचांनी आऊट देण्याच्या आधीच त्याने आपलं विकेट डिक्लेअर केली होती. याला म्हणतात खेळाडू वृत्ती. मित्रांनो आपण खूप वेळा जिंकलात, खूप वेळा हरला असेल, परंतु आपण जो खेळाडू वृत्ती दाखवतो त्याची चर्चा ही नेहमीच होत असते. आपण जर सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर उल्लेख केला तर कित्येकदा पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे त्यांनी आपले विकेट गमावली होती, परंतु तोंडावरती कोणत्याही प्रकारचा राग, कोणत्याही प्रकारचा द्वेष न दाखवता एक स्मित हास्य देऊन ते माघारी परत होते. कारण आपण आपल्या खेळावरती विश्वास होता, त्यांना त्यांच्या खेळावरती विश्वास होता. तो विश्वास या ठिकाणी मात्र सुदेशने दाखवलाय. सुदेश मागील मॅचमध्ये उत्तरशी फलंदाजी करत होता, परंतु यावेळेस मात्र बॅटची कडा लागली. त्यानंतर त्यांनी सुद्धा आपले विकेट डिक्लेअर केले. पुढे चेंडू पुन्हा दीपक चव्हाण याच्यासाठी. या ठिकाणी फुलटा चेंडू, तो चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर. मी कालही म्हटलं होतं गोट्या मॅच बघता बघता झोपला. दीपकनी शॉट मारलाय, सुपला, येतोय सीमारेषे बाहेर चौकार.
चला चौकारच्या मध्ये धावसंख्या मात्र पुढे चालली, धावसंख्या झाली, धावफलक आपल्याला सांगतंय अमोल पोसरेकर 4 धावा. संघाचं खातं ओपन केलं दीपक याने. पहिला चेंडू मात्र मला वाटतंय चेंडू द्यायचा, नवीन चेंडू. मित्रांनो जर मागील मॅच बॉल असेल तर तो आला असेल तर परत सुद्धा द्यायचं आहे. चला समीकरण मात्र बदलतंय. समीकरण 2 चेंडू या ठिकाणी समीकरण राहिलंय. 16 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजूनही 33 धावांची गरज. मागाशी जर आपण पाहिलं तर सह्याद्री क्रिकेट संघ उनवरे आणि गणेशवाडी क्रिकेट संघ उनवरे या 2 संघांमध्ये लढत होती. त्यांना सुद्धा जिंकण्यासाठी 37 धावांचं आव्हान होतं, परंतु ते आव्हान काय पार झालं नाही. पाहू आता अमोल ढिंगणकर स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्गवरती. दीपक याला आकुडपट्टा चेंडू खोदून काढलाय. चेंडू खाली रोहित बालगोडी येईल. 1 धाव पूर्ण केली तर प्रयत्न केला जाईल का? नक्कीच नाही. चला पुढील चेंडू पुन्हा एकदा त्याचप्रमाणे अजून एकदा थोडी दिलगिरी व्यक्त करतोय. सामना थोडा लेट देतोय. श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ पांगारी खापरावडे विरुद्ध श्री गणेशवाडी क्रिकेट संघ उनवरे यामध्ये झालेल्या लढतीमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता सुचित भानसे यांनी यायचं आहे आणि आपला त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. 5 चेंडू 6 5 चेंडू 6 धावा. पुढील चेंडू यावेळी दीपकने मात्र चेंडू ठेवलाय. चेंडू खाली रोहित येईल. पाहूया झेल होतोय का? कोणतीही चूक नाहीये. दीपकला मात्र माघारी परतावं लागेल. नवयुग संघाला लागले हा दुसरा मोठा झटका. मित्रांनो फक्त आव्हान 37 धावांचं आहे. मागे सुद्धा आपण जर फक्त 3 ओव्हरचा विचार न करता 18 चेंडूंचा विचार करायचा आहे. जर का 3 या आकड्यावरती गेला तर तो आकडा खूप छोटा वाटतो आणि जर 18 या आकड्यावरती गेला तर आकडा खूप मोठा वाटतो. समीकरण आता राहिले 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. जोपर्यंत सुधीर मैदानात आहे तोपर्यंत नवयुग संघाचा धीर कुठेही गेलेला नाहीये. कमबॅक मात्र करावं लागेल नवयुग संघाला. सुधीरला मात्र मोठे फटके खेळून कालपासून सुधीरची बॅट शांत आहे, कारण कालपासून सुचित लोंढे हा मात्र आक्रमक झाला होता. पुढे चेंडू पुन्हा एकदा खेळण्यास सज्ज असेल. या षटकात वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी मात्र दुसरं षटक घेऊन आलाय तो अनिल ढिंगणकर, मागील माजी कर्णधार. आपण जर या संघामध्ये पाहिलं तर अनिल आणि अमोलची ही भावांची 2 सख्खे भाऊ यांची जोडी. त्याचप्रमाणे मी या ठिकाणी चेंडू टोळला. आकुडपटाला चेंडू होता. चेंडू खाली रोशन आलाय. नाव मात्र रोशन केलंय. सुधीरला माघारी परतावं लागेल. सुंदर खेळ त्या ठिकाणी पाहायला मिळेल रोशन याचा. नवयुग क्रिकेट संघाला लागलेला हा मोठा झटका. सुधीर माघारी परतलाय. सन्माननीय अनंतजी राणेम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या सत्कारासाठी मी विनंती करतो अनिलजी मोगरे सर यांना की आपण राणेम साहेबांचा सत्कार करायचा आहे. प्लीज आवर्जून उपस्थित राहिलात. या आजच्या मॅच साठी आम्ही आपलं सतत ऋणी आहोत. धन्यवाद.
पुन्हा एकदा पण वळतो मॅचकडे. बघा समीकरण होतं 18 चेंडू आणि 37 धावा. मोठ्या फटक्यांच्या प्रयत्नामध्ये मात्र 3 विकेट गमावून बसलेत नवी संघ. या 3 विकेटचा नक्कीच फायदा घेतात का पाहूया. आदर्श क्रिकेट संघ करंजाळी तेवढाच जबरदस्त कमबॅक करावं लागेल. विजय मात्र चपळाईने खेळण्यामध्ये माहीर आहे. पॉइंट कव्हर फाईन लेग त्या दिशेला रन मारण्यामध्ये माहीर आहे असा विजय या ठिकाणी भरपूर वर्षांनंतर खूप वर्षांतर खेळताना दिसताना आज त्यांनी गोलंदाजी सुद्धा केली होती. फलंदाजी सुद्धा गरज आहे आपल्या संघाला त्यांच्याकडून. या ठिकाणी पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू खाली ओमकार आलाय. सॉरी चेंडू खाली प्रेम आलाय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण घेण्यात यश आले. पाहूया पुढील चेंडू कशा प्रकारे टाकतो अनिल टिंगणकर स्वतः उपकर्णधार आहे या संघाचा. चला यावेळेस मात्र सचिनला मात्र फटकेबाजी करावी लागणार आहे. या ठिकाणी आकृपटाचा चेंडू टोळला. पाहूया जातोय का सीमारेषेखाली. चेंडू खाली भावेश छोटा पॅकेट बडा धमाका सुंदर झेल त्या ठिकाणी आजच्या दिवसाचा त्याचा दुसरा झेल आहे. सचिनला सुद्धा मार्गारी परतावा लागेल. सचिन बॅक टू पवेलियन. या ठिकाणी एक देणगी आले या स्पर्धेसाठी. सन्माननीय सुरेश विश्राम बागणे वावगर यांच्याकडून या स्पर्धेसाठी रोख रुपये 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. टाळ्यांच्या गजरात मित्रांनो त्यांचं स्वागत करा. आपण या ठिकाणी आलात आम्हाला बहुमूल्य साथ दिली त्याबद्दल आम्ही आपले शतश ऋणी आहोत. त्याचप्रमाणे पाहूया या ठिकाणी हॅट्रिकची संधी असेल का होते का पाहूया. नाही हॅट्रिकची संधी मिसली झाली. पाहूया झेल पकडतो का ठिकाणी प्रेम चेंडू खाली येतोय. नाही सुजय झालाय तोपर्यंत एक धाव पूर्ण केले जाईल आणि एका धावेने ती खराब थ्रो त्या ठिकाणी खराब कलेक्शन सुद्धा पाहायला मिळायला लागेल. धावसंख्या मात्र स्थिरावले. धावफलक अमोल पोसेकर आपल्याला सांगतायत 8 धावा. 9 धावा या ठिकाणी पाहतोय आपण. निकेत आपण गेल्या वर्षी जर पाहिला निकेत सलामीला येत होता परंतु आता काहीसा बॅटिंगचा फॉर्म तेवढा नसल्या कारणाने निकेतला मात्र 5 डाऊनला. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा ऑफ साईडचा चेंडू होता. लेग साईडला खेळण्याचा मानस होता. प्रयत्नात अपयश आलंय. धावसंख्या स्थिरावले. दुहेरी अंकामध्ये पोहोचले. 10 धावा. दुसऱ्या षटकातील काहीसा मला वाटते शेवटचा चेंडू शिल्लक असेल. मित्रांनो आपण जर कालचा दिवस पाहिला आजच्या 17 ते सकाळचे सामने पाहिले तर धावसंख्येचा पाठलाग मात्र आरामात होत होता परंतु हे नॉकआउट मॅच आहेत. नॉकआउट मॅच असल्याने दबाव असतो. दबावाखाली काही जण निखरतात तर काही जण बिखरतात. पाहूया पुढील चेंडू पुन्हा एकदा विजय यांच्यासाठी. टोळला चेंडू मी मागाशीच म्हटलं होतं विजय हे आडव्या बॅटने खेळण्याच्या प्रयत्नात माहीर असतात परंतु त्या ठिकाणी खराब क्षेत्रक्षम पाहायला मिळाले. धावसंख्या पोहोचले चौकारच्या मते 14 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. चला समीकरण आहे 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. अजूनही सर्व काही शक्य आहे. या चेंडूवरती जर का चौकार षटकार आला सामना रंगतदार राहील. 6 चेंडू 23 धावा. रोहित वारंवार आपण पाहतो रोहितला बॅटिंग करताना या डोळे जाऊन फलंदाजी करताना पाहतो. रोहित या ठिकाणी प्रेमच्या हातात चेंडू. कोणत्याही प्रकारची चूक नाही आहे त्या ठिकाणी. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला समीकरण बदलते. 5 चेंडू आणि 22 धावा. काहीसा दबावाखाली मित्रांनो जर का पहिल्यापासून एकेरी दुहेरी धावांवरती भर दिला असता तर आज सामना नक्कीच आपल्या बाजूने जिंकून दिला असता जिंकून आणला असता. यावेळेस हे समीकरण काहीसं वेगळं असतं कारण समीकरण आता राहिले 6 चेंडू आणि 22 धावा. आपण पहिल्या सामन्याच्या रनरेटवरती या ठिकाणी क्वालिफाय झालं होतात. यावेळेस मात्र आकुळपट्टाचा चेंडू होता. चेंडू पाहायला आदळला आहे त्यापर्यंत 1 धाव घेण्यात यश आले लेग बायच्या रूपाने. धावसंख्येने पुढे सरकले. धावसंख्या झाले 16 धावा. या ठिकाणी अजून एक देणगी येते. सन्माननीय लक्ष्मण हरवडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या स्पर्धेसाठी 500 रुपयाचं रोख
कॅश पारितोषिक दिलंय त्याबद्दल आम्ही त्यांचे सुद्धा आभारी आहोत. टाळ्यांच्या गजरात मित्रांनो स्वागत करायचंय. नक्कीच या ठिकाणी निकेतच्या रुपयाने लागलेला नवयुग संघाला हा चौथा झटका. मित्रांनो वारंवार विकेट जात आहेत या ठिकाणी. बॅकफुटवरती दिसतोय नवयुग संघ. आदर्श क्रिकेट संघ करंजाळी पुन्हा एकदा वर्चस्व गाजवताना मित्रांनो जवळ मला वाटतंय 16 धावा झालेत. 21 धावा 3 चेंडू आणि 21 धावा. मग समीकरण पाहिलं आपण सह्याद्री आणि यांचं तर समीकरण सेम चाललंय. त्यांना सुद्धा शेवटच्या 3 चेंडूमध्ये 21 धावांची गरज होती. आता सुद्धा 3 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे. अजय मात्र स्ट्राईकवरती आला. अजय चव्हाण पाहूया या ठिकाणी झेल होतोय का. अमोल डिंगणकर हो ओव्हर कॅच. 1 हँड कॅच पकडली या ठिकाणी अमोल डिंगणकर. सुंदर झेल. हॅट्रिकची संधी असेल. हॅट्रिकची संधी असेल या ठिकाणी. पाहूया रोहित याला. सद्गुरू क्रिकेट संघ लाईनअप करून घ्या प्लीज. सद्गुरू क्रिकेट संघ 11 प्लेयर आपले लाईनअप करून घ्यायचे आहेत. सामना संपताच मैदानाचा ताबा घ्यायचा प्लीज. या ठिकाणी चला तुला स्पीडअप घ्यायचंय. अंपायर सन्माननीय संतोष हजी पोसरेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्याला विनंती करेन की आपण मान्यवर कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे प्लीज. आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपले सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा रोहितला पाहूया. हॅट्रिक होते का चषकातील दुसरी हॅट्रिक पाहायला मिळते का. या ठिकाणी बॅटची कळा घेण्यापासून वाचलंय. चेंडू विसावतो यशराजच्या हातामध्ये. शेवटचा चेंडू असेल जिंकण्यासाठी. 1 चेंडू आणि 21 धावांची गरज. चला रोहित पुढील चेंडू. या ठिकाणी मिनी हेलिकॉप्टर उडवलाय. चेंडूला पाठवलाय. चेंडू जातोय रोशनकडे. सामना विजय होतोय. आदर्श क्रिकेट संघ करंजाली पोहोचलेला टॉप 4 मध्ये पोहोचणारा हा दुसरा संघ. त्याचप्रमाणे आजच्या या स्पर्धेला उपस्थित राहिलेले मान्यवर सन्मान्य संतोषजी पोसरेकर साहेब यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला 505 रुपयाचं पारितोषिक आले. त्यांचा सुद्धा मी अजिंक्यधारा पंचक्रोशी क्रिकेट मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. एकदा जोरदार टाळ्या वाजवतो. त्यांच्यासाठी सुद्धा मी पुढील मॅचचं सूत्रसंचालन करण्यासाठी विनंती करेन पुन्हा एकदा प्रकाशजी गुरव. त्याचप्रमाणे सुदेशजी शिगवण यांना विनंती करते त्यांनी पुढील मॅचचं समालोचन करायचं आहे. प्रकाशजी गुरव. चला सामन्याचं लाईव्ह अपडेट मी आपल्यापर्यंत पोहोचवेन. आणि माझ्या जोडीला या ठिकाणी उपस्थित राहिलेत प्रकाशजी गुरव साहेब. आवाज एका